मित्रांनो, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेशी होणारा सामना वाटतो तितका सोपा नाही. त्यात दक्षिण आफ्रिका या संघाने अनौपचारिक असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत केलं. या सामन्यात भारतीय संघात खेळणाऱ्या गोलंदाजांचा समावेश होता. त्यामुळे कर्णधार शुभमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढलं आहे. तर कसा असणार या दोन कसोटीसाठी भारतीय संघ, तेच आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल संघाचा कर्णधार असणार आहे. तर पुन्हा उपकर्णधार बदलण्यात आला आहे. पंत संघात परतल्याने उपकर्णधारपद त्याच्याकडे देण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी रवींद्र जडेजाकडे संघाचं उपकर्णधारपद होतं. इंग्लंड मालिकेदरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर झाला होता. त्यावेळेस ध्रुव जुरेलने यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. तर असा असेल आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ. शुभमन गिल कर्णधार, ऋषभ पंत उपकर्णधार, यशस्वी जयस्वाल, के. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि कुलदीप यादव. तुम्हाला कसा वाटला संघ ते आम्हाला कमेंट करून सांगा.